गुन्हेगारी काही कनेक्शन आहे का यामध्ये हे देखील तपासलं जाणार आहे। अजिंक्य, आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, मात्र त्याआधी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते। खरं म्हणजे कालच नाथाभाऊंनी प्रेसमध्ये सांगितलं की 40गावला एवढे अंमली पदार्थ का मिळतात, इकडनं कसे काय पकडले जातात असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता। ते नेहमी अंमली पदार्थाच्या विरोधात बोलत असतात, पण आता त्यांच्या जावळीच हे सगळं चालवत आहेत, सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेलं आहे। खरं म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे, नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही, नक्की सांगता येणार नाही, पण मला वाटतं पोलीस या बाबतीमध्ये तपास करत असतीलच, कारण मोठी बातमी आहे, मोठा विषय आहे, रेव पार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच। त्यामुळे मला असं वाटतं की तपासाअंती त्यामुळे काय काय घडलं काय काय नाही हे समोर येईल। मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावई बापूंना, त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं सांभाळा, असं होण्याची शक्यता आहे। मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाही आहे, जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे, तपासाचा भाग आहे हा। कोणी चूक केली असेल तर ते गळ्यात पडेल। मला असं वाटतं की नेहमी असंच बोललं की काही झालं की यांनी केलं, काही झालं की त्यांनी केलं, काही झालं की हे षडयंत्र आहे। मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होत आहे, असं नाही आहे। आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल। पुन्हा एकदा जाऊयात, अजिंक्य आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अजिंक्य, आपण पाहतोय आता या मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झालेले आहेत, मात्र ज्या ठिकाणी ही देव पार्टी होत होती ते घर नेमकं कुणाच्या मालकीचं आहे या संदर्भात काय माहिती मिळाली? अद्याप तरी पोलिसांनी हे घर नेमकं कोणाच्या मालकीचं आहे किंवा हे सगळे लोक कुठून आलेले होते, हे सगळे कुठले आहेत या संबंधित कुठलीही पोलीस माहिती अद्याप देत नाहीयेत। मात्र जे घर आहे त्या घराशेजारी आपण पोहोचलेलो आहोत। ही जी बिल्डिंग दिसते या बिल्डिंगवरचा जो पहिला मजला आहे, या पहिल्या मजल्यावर ही सगळी रेव पार्टी सुरू होती। मात्र पोलिसांनी मध्यरात्री ही सगळी कारवाई केल्यानंतर ही अद्याप कुठलीही अधिकृत माहिती नेमकी दिलेली नाही, कारण की इतर ज्या महिला आहेत किंवा खडसेंच्या जावयासोबत इतर जे लोक आहेत ते नेमके कुठले आहेत किंवा ते कुठून आले होते, त्यांनी या सगळं नियोजन कसं केलं होतं पार्टीचं, त्यांना अंमली पदार्थ कुठून पुरवले गेले आणि त्यांच्याकडून आतापर्यंत अंमली पदार्थाचा किती साठा जप्त करण्यात आलेला आहे किंवा दारूचा साठा किती जप्त करण्यात आलेला आहे याबाबतचा जो तपशील आहे तो पोलीस काही वेळात देतील असं सांगितलं जाते। मात्र अद्याप कुठलाही अधिकृत तपशील जो आहे तो पोलिसांनी दिला नसल्यामुळे नेमका हा फ्लॅट कोणाचा आहे, त्यांना अंमली पदार्थ कुठून आले किंवा त्यांना अंमली पदार्थ कोणी पुरवले अशा प्रकारची जी अधिकृत माहिती आहे ती अद्याप देखील पोलिसांनी दिलेली नाही। काही प्रमाणात अधिकारी माहिती देण्यास देखील टाळाटाळ करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते, कारण की हे प्रकरण समोर आल्यानंतर आपण या सर्व पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र पोलीस अधिकारी माहिती देण्यास तुर्तास तरी टाळाटाळ करत आहेत। काही अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातंय की सर्व प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि प्रकरण हे अत्यंत गंभीर आहे। शहराच्या खराडीसारख्या परिसरात उच्चभ्रू भागामध्ये रेव पार्टी होते आणि एका फ्लॅटमध्ये ही सगळी रेव पार्टी होते। या ठिकाणी अंमली पदार्थ पोहोचतात, महिलांसह ही रेव पार्टी होती, त्यामुळे प्रकरण गंभीर आहे आणि गंभीर प्रकरण असल्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे आणि तपासाअंती ही सगळी माहिती समोर आणली जाईल अशा प्रकारची माहिती जी आहे ती पोलिसांकडून दिली जाते। अद्यापही फ्लॅट कोणाचा आहे, उर्वरित जे पार्टीमध्ये सहभागी झालेल्या महिला आहेत किंवा पुरुष आहेत या नेमक्या कुठल्या होत्या, त्यांची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का किंवा राजकीय पार्श्वभूमी आहे का, हे सगळं पोलिसांनी ज्यावेळी अधिकृत माहिती देतील यावेळी आपल्याला समजेल। मात्र खडसेंच्या जावयासोबत या इतर लोक कोण आहेत यांची देखील माहिती आपल्याला पोलिसांनी अधिकृत दिल्यानंतरच नक्की कळणार आहे। सांगितलं जाते काही गुन्हेगारी पार्श्वभूमीची देखील लोक यामध्ये आहेत असं देखील पोलिसांकडून ऑफ द रेकॉर्ड सांगितलं जाते। मात्र अद्याप जे अधिकृत जे आहे ती माहिती पोलिसांनी दिलेली नाही आणि या फ्लॅटमध्ये ही सगळी रात्री पार्टी सुरू होती आणि हा फ्लॅट जो आहे तो खासगी असल्याचं सांगितलं जातंय आणि या फ्लॅटमध्ये ही सगळी पार्टी सुरू असताना मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकत या ठिकाणाहून महिलांना 3 महिलांना आणि 5 पुरुषांना ताब्यात घेतलेला आहे आणि सखोल तपास सुरू आहे अशा प्रकारची माहिती सांगितली जाते। नक्कीच अजिंक्य, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर पुण्यामधला खराडी हा परिसर उच्चभ्रू भाग म्हणून ओळखला जातो आणि याच ठिकाणी एका इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर रेव पार्टी सुरू होती। पोलिसांना माहिती मिळताच रात्री 3-3:30च्या दरम्यान त्यांनी ही कारवाई केलेली आहे आणि या ठिकाणाहून 5 पुरुषांसह 3 महिला यांना ताब्यात घेण्यात आलंय आणि याच्यामध्ये धक्कादायक माहिती म्हणजे अशी की याच्यामध्ये खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा देखील सहभाग आहे, समावेश आहे आणि प्रांजल खेवलकर यांनीच या रेव पार्टीचं आयोजन केलं होतं अशी माहिती
गिरीश महाजन यांच्याकडून देण्यात आलेली आहे। गिरीश महाजन यांची काही वेळापूर्वी पत्रकार परिषद झाली, त्याच्या अगोदर संजय राऊतांची सुद्धा पत्रकार परिषद झालेली आहे आणि राऊतांनी थेट या प्रकरणामध्ये गिरीश महाजन यांच्यावरच टीका केलेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात, अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अजिंक्य, संपूर्ण आढावा तर तुम्ही घेतलेला आहे। पहाटे 3:30 वाजता पोलिसांनी ही कारवाई केली। या 5 पुरुषांसह 3 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यांची वैद्यकीय चाचणी सध्या केली जाते। पुढची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? नक्कीच या ज्या रेव पार्टी जी झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचं सेवन झालेलं आहे असं देखील सांगितलं जाते आणि अंमली पदार्थ देखील सापडलेले आहे, दारूचा साठा देखील सापडलेला आहे। मात्र कोणत्याही आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांकडून विशेषतः पुणे पोलिसांकडून ससून येथे त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि आता त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जातील आणि रक्ताच्या नमुन्यांमध्ये जे त्यांनी अंमली पदार्थ सेवन केलेले आहेत त्याचं अंश येत आहेत का किंवा त्याचं काही वेळासाठी थांबवतो। याच भागामध्ये